नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. आशिया कप 2025 अंतिम सामन्यात भारताचा विजय तिलक. सूर्यकुमारच्या शानदार नेतृत्वाखाली भारत संघाने चारली पाकिस्तानला धूळ. तिलक वर्मा आणि कुलदीप यादव बनले सामनावीर. राजापूर शहराजवळील कोदवली साईनगर परिसरातून रॉयल एनफील्ड क्लासिक 350 मोटरसायकल चोरी. सीसीटीव्ही 3 चोरटे कैद. 15 दिवसात दुसरी चोरी. जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यात पूरस्थिती. नदीकाठच्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी. पूरग्रस्तांसाठी 1,11 लाखांची मदत. मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द. पनवेल जवळील करंजाडे रेल्वे फाटकाजवळ सराफ व्यापाराला बनावट पोलिसांच्या वेशातील टोळीने दरोडा टाकून 10 लाखांची रोकड, 200 ग्रॅम सोनं आणि इतर ऐवज मिळून तब्बल 33 लाखांची लूट. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. हवामान खात्याचा रेड अलर्ट असल्याने महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील प्रवरा उद्योग समूहाची सामाजिक बांधिलकी. पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत जाहीर. बुलढाणा जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिके मोठ्या प्रमाणात नष्ट. शेतकऱ्यांकडून सरकारकडून त्वरित मदतीची मागणी. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा पाणीसाठा 157 टीएमसी. उपयुक्त साठा 98.79%. शेती आणि उद्योगांसाठी पाण्याची परिस्थिती यावर्षी समाधानकारक. छत्रपती संभाजीनगरमधील शिऊर येथील मुलीचा पुरामुळे रुग्णालयात जाण्यास विलंब झाल्याने दुर्दैवी मृत्यू. 10 दिवसांपूर्वीच झाला होता आजोबांचा मृत्यू. मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाटा ते कुंडपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था. संबंधित विभागाने रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी नागरिकांची मागणी. रावेर शहरातील पूर्व भागातील अनेक गावांना पावसाचा पुन्हा फटका. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी वर्ग हवालदिल. उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला. सकाळी 86,600 क्युसेक पाणी सोडल्याने गावांना सतर्कतेचा इशारा. विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने गावकरी चिंतेत. पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांसाठी मदत. मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटी रुपये देणार असून नागरिकांना प्रसाद रूपाने महावस्त्रे वाटप. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटी परिसरातील गोदावरी पूरस्थितीचा घेतला आढावा. बाजारात पाणी शिरल्याने नुकसान. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू ठेवण्याचे आदेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पूरग्रस्तांसाठी मोठ्या संख्येने धान्य व संसार उपयोगी साहित्य सुपूर्द. मदत शहर कार्यालयात एकत्रित. मुसळधार पावसामुळे चांदणी व खासापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून परिसरातील शेतकरी व नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 85,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत ओल्या दुष्काळासाठी एकरी 50,000 रुपये कर्जमाफी आणि भरीव मदतीची मागणी केली. प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार प्रवीण तायडे यांच्या घरी ढोल ताशा बँडसह घंटा आंदोलन. पोलिसांचा चोख बंदोबस्त. जायकवाडी धरणाच्या विसर्गामुळे 10,000 नागरिकांना परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात सुरक्षित स्थळी हलवले. शेतकरी, पशुधनालाही सुरक्षित स्थान दिले गेले. स्वर्गवासी दी.बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र पुन्हा आक्रमक. 6 ऑक्टोबरला धडक मोर्चाचे आयोजन. माजी आमदार कुणाल पाटील यांची अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप व कापूस पिकांची नुकसान पाहणी करून मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिली. नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन. सुकळी स्टेशन जवळ बोर नदीत पोहायला गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू. अथक परिश्रमाने शव काढले बाहेर. गावात शोककळा. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आज ऑरेंज अलर्ट. मुंबईत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस. रस्ते व रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत.